जो वंदे मातरम बोलणार नाही तो हिंदुस्थानात राहण्यास लायक नाही। नवनीत राणांनी तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांना इशारा दिलाय। बाबरी मस्जिद जिथे होती तिथे मोदींनी राम मंदिर उभारलं असं देखील राणांनी म्हटलं। जो वंदे मातरम का गायक नहीं है उसे हिंदुस्तान में रहने का वो लायक नहीं है। इसके लिए जे लोक म्हणतात वेस्ट बेंगॉल मध्ये एक उठून म्हणते की मी बाबरी उभा करणार आहे, मी बाबरी उभा करून कोटी रुपयाच्या बाबरीसाठी, बाबरी तो जहां थी वहां राम जी हमारे विराजमान मोदी जी ने कब से कर दिया है। तर एका कर्तबगार स्त्रीनं मुंबईचा महापौर व्हावं असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मुंबईच्या महापौर पदाच्या प्रश्नावरती अमृता फडणवीसांनी हे उत्तर दिलं। कोणी सांगतात की मुंबईचे महापौर खान होणार आहेत, कोणी सांगतात की मराठी होणार आहेत, तुम्ही काय सांगणार ताई? मी हेच सांगेन की सगळ्यात कर्तबगार माणूस किंवा स्त्री त्यांनी महापौर व्हायला पाहिजे आणि त्यांना आपण सगळेच सपोर्ट करू। तर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या खासदारांचं स्नेहभोजन होतं। एनडीएचे खासदार स्नेहभोजनाला उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची व्यक्तिगत जी आहे ती चौकशी करण्यात आली। महाराष्ट्राची भाकरी होती, ठेचा होता, शेंगदाण्याची चटणी होती, वरण भात होता, म्हणजे एक चांगलं शुद्ध सात्विक व्हेजिटेरियन अशा पद्धतीचं जेवण आणि अतिशय पौष्टिक अशा पद्धत जेवण प्रत्येक राज्यातलं व्यंजन होतं। आणि आमच्या सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या खासदारांचे एकत्र ग्रुप केले। प्रत्येक टेबलवरती एक मंत्री, एक त्याला जोडून असलेला राज्यमंत्री, म्हणजे कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू न राहून पूर्णपणे कुटुंब दृष्टिकोनातून, एक वात्सल्य दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन हे प्रकारचं एक भोजन आज मोदीजींनी एका मला आज घरच्या जेवणाची आठवण आली। तर भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचा गांधी कुटुंबावर आरोप पाहायला मिळतो। नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये 2000 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं दुबेंनी म्हटलंय। सोनिया गांधी, राहुल गांधी भ्रष्टाचारात सहभागी असल्याचं देखील दुबेंनी म्हटलं। दुबेंच्या आरोपांवरती विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सभागृहातील गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। न बही गांधी परिवार जो कहे वही सही। इतनी करप्ट पार्टी, इतना करप्ट आदमी 50 लाख में, अध्यक्ष महोदय 50 लाख में 2000 करोड़ की संपत्ति डकार ली गांधी परिवार ने। उस एसोसिएटेड जंगल ने डकार ली जिसमें कि सोनिया गांधी और राहुल गांधी 76% के हकदार हैं। तर पुण्याच्या मावळमधील तळेगाव MIDC मधील एका विदेशी कंपनीवर PMRDAनं कारवाई जी आहे ती करणार होती। अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप करत कारवाई होणार होती, मात्र गावकरी आणि उद्योजक रणजित काकडेंनी विरोध केला होता। आमदार सुनील शेळकेंच्या दबावाखाली कारवाई होत असल्याचा आरोप उद्योजक रणजित काकडे यांनी केला। या मावळ तालुक्यात एका कंपनीच्या जागेसंदर्भात मोठ्या प्रमाणात वादविवाद आणि चर्चा सुरू आहे। आपण त्याच आता कंपनीच्या परिसरामध्ये आलो आहोत। आपण पाहू शकतो की आमदार सुनील शेळके यांच्या दबावाखाली PMRD कडून या कंपनीने काही अनधिकृत बांधकाम केलं असल्याची तक्रार जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। या तक्रारीचा दबाव जो आहे तो सुनील शेळकेंनी दिला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। ही आपण संपूर्ण हा प्रकार पाहिला तर 8 डिसेंबर म्हणजेच ज्या दिवशी नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं त्या दिवशी PMRD कडून या कंपनीवर कारवाई होणार होती। या कारवाईच्या निषेधार्थ स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा रणजित काकडे असतील यांच्याकडून त्याला कडाडून असा विरोध झाला। हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालं। न्यायालयाकडून PMRDला या कंपनीच्या तोड कामासाठी किंवा अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी स्थगिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आली। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत। अशा कंपनीची फसवणूक करणाऱ्या दलालांना आणि अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची आम्ही सुट्टी देणार नाही। परंतु त्या बांधकामाचा आणि PMRDच्या परवानगीचा कंपनीचा कुठलाही संबंध नाही किंवा आपल्या वनीकरण झोन मध्ये बांधकाम केलंय ते तुम्हाला काढावंच लागेल हे देखील मला या ठिकाणी नमूद करायचे। आमदार ह्या पदाचा जी विश्वासार्हता आहे प्रत्येक जनतेच्या मनामध्ये असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मनामध्ये असेल, ही जी विश्वासार्हता आहे या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपण बोलेल ते खरं हे जे रेटलं
आणि या इथे ज्या कंपन्या आल्यात यांना असुरक्षितता तयार होईल, हे जे वातावरण त्यांनी तयार केलंय याच्या बदल्यात मी ही सगळी मागणी करतोय. आणि जी 9 तारखेला जी त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून जी खोटी सगळी माहिती, जाहीर खोटी माहिती जी दिली, त्याच्यातून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. आणि ते आमच्या सर्वांची लेखी माफी मागणार का ही त्यांना मी विचारतोय. आणि त्यात अजून एक आहे, जागा जेव्हा त्यांच्या भावाच्या नावावरती होती त्यावेळेस जागा चांगली होती आणि अचानक कोणी करण्यात गेली का? तर विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी शेतकऱ्यांना उद्देशून कविता सादर केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं. बळीराजा, तू निसर्गाशी रोज लढत राहा. तुझ्या पाठीशी देवेंद्र नावाचा तुझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. बळीराजा, तू निसर्गाशी रोज लढत राहा. तुझ्या पाठीशी देवेंद्र नावाचा तुझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. कितीही पाऊस येवो, दुष्काळ येवो, संकटाची वादळं वाहोत, तुझं दुःख वाटून घेण्यासाठी देवेंद्र नावाचा तुझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. बळीराजा, तू हसलास की महाराष्ट्र फुलतो. बळीराजा, तू हसलास की महाराष्ट्र फुलतो. म्हणूनच तुझ्या शिवारासाठी तो दिवसदार राखणदार म्हणून उभा राहतो. बळीराजा, तू पुढे चालत राहा. प्रत्येक पावलाला तुझा भाऊ देवेंद्र साथ देणार आहे. देवेंद्र नावाचा तुझा भाऊ तुझ्या मागे खंबीरपणे